शुभं करोति। ही माझी टोपी आहे। हो मित्रासाठी जान कुर्बान वगैरे हा? या टोपीवर इथे NI असं लिहिलंय, म्हणजे निषाद। आणि तुझी टोपी जर असती, काय नाव काय तुझं? सोहम। सोहम म्हणजे S वगैरे असं काहीतरी लिहिलेलं असतं, करेक्ट? निषाद, यू आर अंडर अरेस्ट। निषाद, सांग, का केलास हल्ला? बोल। मी आकाशवर हल्ला केला नाहीये। सुपेकर, आकाशवर हल्ला होण्यापूर्वी त्याने एक फोन केला होता। नंतर त्याच नंबरवरून आकाशला 3-4 मिस कॉल आलेत। वेळही तीच, हल्ला झाला ती। कोणाचा नंबर आहे तो? किमया महाजन। सुपेकर, ही किमया महाजन कोण आहे, कुठे राहते, काय करते, याचा सगळा शोध घ्या। साहेब, आकाशच्या पाकिटामध्ये अमूलचा बडू सापडलाय। कोण असेल? बहुतेक हीच असेल, किमया महाजन। हा फोटो कुठे सापडला? आकाशच्या पाकिटात। ओळखतोस हिला? नाही सांगणार। मग पुन्हा एकदा शेवटचा समजावतोय, हे कशाला वाकड्यात जातोयस? कबुली जबाब देणार नाही, कुठे गेला होता सांगणार नाही, मुलीला ओळखतोस का सांगणार नाही, मग कधी सांगणार आहेस? फटके पडल्यावर? मी एकदाच सांगितलंय, आकाशवर झालेल्या हल्ल्याचा आणि माझा काहीही संबंध नाही, आणि बाकीच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही। हॅलो, हो, किमया महाजन बोलते मी। इन्स्पेक्टर, हॉस्पिटल? हो, मी ओळखते आकाशला। काल रात्री फोन केला होता, कारण काय? नाही, मी लगेच येते। मी पोचते। माझं तर आधीपासून म्हणणं आहे, किमयाला एका चांगल्या सायकॅट्रिस्ट कडे नेण्याची गरज आहे। म्हणजे वेड्यांच्या डॉक्टरांकडे? नेहा, काय बोलतेस तू हे? अगं आई, मी किमयाच्या चांगल्या करताच बोलतेय। मला असं म्हणायचं नाहीये की किमयाला अगदीच वेड लागलंय, पण जर वेळीच हालचाल केली नाही तर हे प्रकरण गंभीर होऊ शकतं। तूच विचार कर। आकाशच्या जीवाला काही धोका नाहीये ना? नाही, ते जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। बाय द वे, आपण कोण? किमया महाजन। आकाशवर हल्ला झाला होता तेव्हा त्यांनी तुला फोन केला होता, बरोबर? हो। कशाला केला होता फोन? अरे निषाद, तू इथे कसा? निषाद, निषाद, शुभं करोति।